Hello students, let's learn 12th English 1.5, the new disc. Let's see the page number 49. Let's learn. Miss Holman, the black button, was leaning forward and telling her how she eldest boy and strained his heart running. She could see her. तोपर्यंत आपण पाहिलं की ती मेलन आरशाच्या समोर बसलेली आहे. तिला तिच्या पिवळ्या ड्रेसचे छोटे छोटे तुकडे दिसू लागले. आरशाने त्याला बुटाच्या बटनाच्या नाही तर बेडकाच्या आकाराचे बनवले होते आणि त्या 3 पैशा इतका अपमान, दुःख आणि स्वतःविषयी वाटणारा तिटकारा आणि धडपड, भावनांची उत्कट आंदोलने हे सगळे सामावले होते. आणि या विचाराने ती काय झालेली होती? अचंबित झालेली होती. मिस होलमॅन वॉज leaning forward and telling her how her eldest boy had strained his heart running. आणि मिसेस हॉलमन ते काळे बटन पुढे झुकून तिला सांगत होती की तिच्या मोठ्या मुलाला धावल्यामुळे कसा दम लागला. तरीसुद्धा तिला आरशात फार अलिप्त वाटत होती. She could see her too, quite detached in the looking glass, and it was impossible that he black dot leaning forward. Gesticulating means using gestures, movement of the parts of the body and especially hand or head, should make the yellow dot sitting solitary, self-centered, feel what the black dot was the feeling, yet the pretended. आणि हॉलमॅन तिला सांगत होती की पुढे झुकून तिला सांगत होती की तिच्या मोठ्या मुलाला धावल्यामुळे कसा दम लागला. तरीसुद्धा तिला आरशात फार अलिप्त वाटत होतं आणि त्या पुढे झाकून हातवारे करून बोलणाऱ्या काळ्या ठिपक्याच्या भावना एकट्या बसलेल्या, सेल्फ सेंटर्ड, स्वकेंद्रित असणाऱ्या, फील व्हॉट द ब्लॅक डॉट वॉज फीलिंग, आणि स्वकेंद्रित पिवळ्या ठिपक्याला समजणे अशक्य होते. यट दे प्रिटेंडेड, आणि तरीही ते दोन्ही ठिपके तसे ढोंग करीत होते. सो इम्पॉसिबल टू कीप बॉयज क्वाईट, दॅट वॉज द काइंड ऑफ थिंग वन सेड. मुलांना शांत बसवणे इतके अशक्य असते अशा प्रकारचे बोलणे चालू होते. And Mrs. Holman, and who could never get the enough sympathy and the snatch what little there was greedily, as if it were her right, but she deserved much more, for there was her little girl who had come down this morning. आणि मिसेस हॉलने तिला कधीही पुरेशी सहानुभूती मिळत नसे, जिला कधीही पुरेशी सहानुभूती मिळत नसे, ती जणू काही तो तिचा हक्कच आहे अशा तऱ्हेने लोभीपणाने मिळेल तेवढे हिसकावून घेत होती. बट शी डिझर्व मच मोर, फॉर देर वॉज हर लिटिल गर्ल हू हॅड कम डाऊन दिस मॉर्निंग विथ अ सोलेन नी जॉईंट. पण तिला त्याची खरंच फार गरज होती, कारण तिची लहान मुलगी सकाळीच गुडघ्यांच्या सांध्या सुजल्याने आजारी पडली होती. टुक दिस मिझरेबल ऑफरिंग अँड लुक ॲट द सस्पिशियसली ग्राउडिंगली ॲज इफ इट वेअर द हेल्प अँड फनी वेन इट वॉट टू हॅव बीन अ पाऊंड अँड पुट इट अवे इन हर पर्स. आता ग्राउडिंगली means in a recurrent of the resentful manner. त्यामुळे तिने जी केविलवाणी भेट स्वीकारली आणि जणू काही 1 पौंडाचे नाणे असायला हवे होते, पण अर्ध्याच पेनीने निघावे अशा पद्धतीने त्याकडे संशयरित्या किंवा नाखुशीने ती पाहत होती आणि स्वतःच्या पर्समध्ये तिने ती ठेवून दिली. Purse must be put on it and mean misery through it was the time. Being hard, so very hard, and so she went creaking, endured Mrs. Holman. आणि स्वतःच्या पर्समध्ये तिने ठेवून दिली ती सहानुभूती
इतकी शूद्र, कितीही शूद्र आणि तोकडी असली तरी नाईलाजाने स्वीकारला हवी होती, कारण वेळ कठीण आहे, फार कठीण होती आणि अगतिक मिसेस हॉलमनची सांधे सुजलेल्या मुलीविषयी कुरकुर चालूच राहिली. आणि हे काय आहे? भयंकर आहे. लाईक अ रॉज ऑफ द कॉर्मोरंट्स, large diving seabirds, breaking and floating their wings for the sympathy. It was tragic. Could one have felt it and not merely pretend to feel it? आणि ही जी कुरकुर चालूच होती, असं हे भयंकर आहे. ही हाव आणि हा माणसांचा गोंधळ, सहानुभूतीसारख्या ओरडणाऱ्या, पंख फडफडवणाऱ्या करढोक पक्षासारखे हे किती भयंकर आहे. कुणाला तरी जाणवण्याचे नुसते नाटक न करता खरे काय आहे ते जाणवले असेल का? पण आज रात्री पिवळ्या ड्रेसमध्ये तिला क्षणभरही कमी नको होते. तिला सगळे हवे होते, फक्त स्वतःसाठी. प्रिटेंड टू फील. But in her yellow dress tonight she could not worry out one drop more. She wanted it all for herself. आणि अशा दोघांसाठी फक्त ड्रेसमध्ये तिला क्षणभरही कमी नको होतं. तिला सगळे हवे होते, फक्त स्वतःसाठी. टू हरसेल्फ. She knew. She kept on looking into the glass, dipping into that dreadfully showing up blue hole. That was the condemned despair left like this in a backwater because of her being like this affable, vacillating creature, and it seemed to her that the yellow dress was a penance which she had to deserve. आणि तिला सगळं स्वतःसाठीच पाहिजे होतं. आणि तिला आता समजलं होतं. ती आरशात डोकावून पाहत राहिली आणि भयंकर अंतरंग दाखवणाऱ्या त्या निळ्या तलावाच्या आत बुडत राहिली. ती कमकुवत दोलायमान अवस्थेत अडकलेले तिची निंदा केली जात होती, तिरस्कार केला जात होता आणि तिला साचलेल्या पाण्यात सोडून दिले जात होते. त्यामुळे तो पिवळ्या रंगाचा ड्रेस हे तिला मिळालेले प्रायश्चित्त होते. कनिंगली ग्रीन अँड रफल swan down. She would have deserved that. She thought that there was no escape for her, none whatsoever. But it was not her fault altogether. It was being one of a family of 10, never having money enough, always skimping and pairing, and her mother carrying great cans and linoleum worn on the stair edge, and one the sordid little domestic tragedy after another thing catastrophic. She ships from failing but not utterly. His eldest brother marrying beneath him, but not very much. There was no romance, nothing extreme about them. All they pretended out respectably in the seaside resort. आणि 10 जणांच्या कुटुंबातील एक सदस्य असणे, हाताशी कधीही पुरेसे पैसे नसणे, कायम काटकसर आणि बचत करणे, आणि तिच्या आईचे मोठाले कॅन घेऊन जाणे, जिच्यावर मॅटच्या एका फाटलेल्या असणे, आणि मोठी आपत्ती नाही तरी घरात एकामागे एक हलाखीची परिस्थिती ओढावणे, मेंढीपालनाचा धंदा बुडाला नाही तरी जेमतेम चालणे, तिच्या थोरल्या भावाने खालच्या मातीच्या मुलीशी लग्न करणे, या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी घडलेल्या होत्या आणि तिच्या न्यूनगंडासाठी या गोष्टी कारणीभूत ठरत होत्या की आपण कमी आर्थिक दर्जाच्या कुटुंबातील आहोत आणि आपल्यावर सगळ्या कुटुंबातील इतर व्यक्तींची जबाबदारी आहे, म्हणून सगळी कामं करणं, कामात मदत करणं ही सर्व कामं ती करत असायची.